आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज. तुला ते गिबली आर्ट्स माहिती आहे का त्या? होय माहित आहे ना. काय सांगता येईल त्याविषयी? जिबली आर्ट्स मध्ये सांगायचं म्हणजे कसं आहे माहितीये का, हे फालतू लोकांचे विचार आहेत. तर आता सोशल मीडियावर तो गिबली आर्टचा ट्रेंड चालू आहे बघा, त्याविषयी काय प्रतिसाद द्यायला? गिबली आर्ट जो ट्रेंड सुरू आहे ChatGPT वर फ्री ऑफ कॉस्ट, खूपच इंटरेस्टिंग आणि त्याच्यामध्ये असं क्यूट इमोजीस किंवा आर्ट तयार होत आहेत. जय महाराष्ट्र दर्शको, नमस्कार. केबी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. सध्याचं आता वातावरण आहे सोशल मीडियाचं, आणि आपण आता पाहिलं असेल की सध्या जो ट्रेंड चालू आहे गिबली आर्ट्सचा, बरेच युवक युवती तिकडे वळत आहे सोशल मीडियाकडे. तर असंच आपण एक रोमांचक गोष्ट आज घेऊन आलेलो आहे. मी आता आहे इथं सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुडच्या समोर, आणि काही आता आपण आता कॅम्पसमध्ये उभे आहोत आणि काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत की कसं ते सोशल मीडियावरती गिबली आर्ट्स वापरत आहे, त्यांचं काय प्रतिसाद आहे त्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. इथं आपल्याला काही विद्यार्थी आपल्याला पाहायला भेटतात, आपण त्याच्याशी संवाद साधूया. तर नमस्कार, आपलं नाव कसं? नमस्कार, मी मृणाली संजय पाटील. मी आपलं प्रतीक्षा राजेंद्र परीट. आता सध्या तो गिबली आर्टचा प्रकार आपण पाहिला असेल सोशल मीडियाला, पाहिलाय है ना? आपण वापरता तो? हो, पण गिबली आर्ट्स वापरायला खूप छान आहे, पण ते कार्टूनच्या दुनियेमध्ये गेल्यासारखं वाटतं. पण आपला डेटा तिकडे ट्रान्सफर होतो, त्यामुळे ते थोडं जपून वापरावं. मग काय सांगता येईल गिबली आर्ट्स बद्दल? गिबली आर्ट तसं चांगलं आहे, पण जरासं वेगळं वाटतं, त्याने वापरताना जपून वापरावे. इथं आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी उपस्थित आहेत, पण त्याशी संवाद साधूया. काही नमस्कार, नाव कसं? महेश सुधाकर शिंदे. बरं, सोशल मीडिया वापरतोस? होय. तुला ते गिबली आर्ट्स माहिती आहे का त्या? होय माहित आहे ना. काय सांगता येईल त्याविषयी? जिबली आर्ट्स मध्ये सांगायचं म्हणजे कसं आहे माहितीये का, हे फालतू लोकांचे विचार का आहेत. खरं? कारण की आपला फोटो जर कार्टून मध्ये जर कन्वर्ट करत असेल तर आपण ह्युमन आहोत ना. कार्टून तरी थोडे नव्हत ना की आपण कार्टून सारखे फोटो करू, हे करू. आपण आपल्या प्रतिष्ठेला, आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे ना. तर म्हणायचं फक्त एवढं तात्पर्य की आपल्या भानगडीत पडू नये, हे करू नये. आपली संस्कृतीचा पोयन, आपली पाश्चात्य संस्कृतीला आपण जपून करावी. तरी तुला अजून काय सांगायचं त्याविषयी? त्याविषयी सांगायचे म्हणजे कसं, आपल्या फोटो ऑनलाईन शेअर करणे, हे करणे, त्याच्यामुळे अनेक गुन्हेगारीचे प्रकार घडू शकतात. त्या ब्लॅकमेल करू शकतात लोकांना. म्हणून आपल्या ट्रेंडमध्ये काय पोचू नये, हे करू नये. सोशल मीडिया वापरा फक्त कामं. तुम्ही काय सांगाल त्याविषयी? काय प्रतिसाद द्या? दादा, अजून आम्ही तरी काही वापरलं नाही ते, आणि यांनी सांगितल्यापासून तर आतापासून तर वापरणारच नाही. गिबली आर्ट्स विषयी काय सांगता येईल तुला? जिबली आर्ट्स हा असा एक ॲप, हा ट्रेंड आहे जेणेकरून एक प्रकारचं कार्टून दुनियात गेल्यासारखं वाटते. नोबिता डोरेमॉन सारखं वाटते एक प्रकारे. पण मी सर्व मैत्रिणींना सांगू इच्छितो की या ट्रेंडचा कमीत कमी वापर करा. का खरं असं का वाटतंय? कारण ह्या ट्रेंडमुळे आपला डेटा हॅक होऊ शकते. तुमची ओळख ही चोरली जाते. या ट्रेंडमुळे आता सध्या तुमचा फोटो हा बाजारात विकला जातोय सध्या. त्यामुळे ह्या ट्रेंडचा कमीत कमी वापर करा असं मी सांगू इच्छितो. तुम्ही ट्रेंडचा वापर केलाय त्या? मी तरी सध्या वापर केला नाही, पण तुम्हाला सांगू इच्छितो मी. म्हणजे अवेअरनेस देत आहे? हा, होय. शिक्षक वर्ग आपल्यासोबत उपस्थित आहे, त्याची संवाद साधूया. मॅम नमस्कार, नाव कसं आपलं? नमस्ते, स्नेहा हवालदार. बरं, आता सोशल मीडियावर तो गिबली आर्टचा ट्रेंड चालू आहे बघा, त्याविषयी काय प्रतिसाद द्यायला? गिबली आर्ट जो ट्रेंड सुरू आहे ChatGPT वर फ्री ऑफ कॉस्ट, खूपच इंटरेस्टिंग आणि त्याच्यामध्ये असं क्यूट इमोजीस किंवा आर्ट तयार होत आहेत. आणि खूपच छान आहे, म्हणजे असं कार्टून दुनियेत गेल्यासारखं वाटतंय. नवीन काहीतरी आता सुरू होत आहे, त्यामुळे ट्रेंडला मला यूज केलाय मी, आणि मला खूपच छान वाटतं. मस्त आहे ट्रेंड. हा, सर्वांनी यूज करून आपण बघा. पिक्स अपलोड केलात मग? हो, फिक्स अपलोड केलं. कसं वाटलं मग? छान वाटतं. पोस्ट पण केलं. पोस्ट पण केलं. आपण आता वर्गामध्ये आहोत आणि काही विद्यार्थी इथं उपस्थित आहे, पण त्याशी संवाद साधूया. आपलं नाव कसं? सानिका पाटील. बरं, ते आपण सोशल मीडियावरती गिबली आर्ट्स वापरता काय? अजून तरी नाही, पण ऐकलं आहे, पण अजून मी यूज केलेलं नाहीये ते ऍप. यूज करणार काय? नाही का खरं? नाही, स्वतःचेच फोटो सोशल मीडियावर अपलोड करायला मला तरी आवडत नाही. आणि आपला डाटा दुसऱ्या व्यक्तींकडे देणं म्हणजे जरा एक वेगळी गोष्ट आहे. एक मुलगी म्हणून मला असं वाटतं की मुलींनी त्या फोटोंच्या वगैरे जास्त आहारी जाऊ नये. आणि एक ट्रेंड आहे, सो यूज करायला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे चांगलं वाटतंय? हो, बघायला तरी चांगलं वाटतं. तर आज आपण मंडलिक महाविद्यालयामध्ये
विविध प्रकारचा विद्यार्थ्यांकडून त्या गिबली आर्ट्स प्रकरणी आपण प्रतिसाद पाहिला. तर काही वेळा आपल्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले, तर काही निगेटिव्ह, तर काही जणांना ती नवल वाटली. बरेच युवक आज त्या गिबली आर्ट्सच्या आहारी जात आहेत आणि विविध प्रकारचा आपापला प्रतिसाद शेअर करतात आपल्यासोबत. तर अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा KB न्यूजला. आणि मंडळी, तुमचं काय म्हणजे ते म्हणणं आहे त्याविषयी, तुमचा काय प्रतिसाद आहे गिबली आर्ट्सविषयी, तो आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. KB न्यूज सोबत प्रणय मुरगुड.